बाळा, आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर तुझ्या जीवनातील प्रत्येक दुःखाचा अर्थ बदलून जाईल. जेव्हा आयुष्यात सर्व बाजूनी संकट येतात, जेव्हा आपली माणसं साथ सोडतात, जेव्हा मेहनत करूनही यश मिळत नाही, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, देवा, माझी चूक काय आहे? पण बाळा, आज नाथ बाबा तुला सांगायला आले आहेत की देव तुझ्यावरती रागावलेला नाहीये. तो तुला शिक्षा देत नाहीये, तो तुझी परीक्षा घेत आहे. कारण ज्याच्यावर देवाचे विशेष प्रेम असतं त्याचीच परीक्षा सर्वात कठीण असते. बाळा, शाळेत ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जायचं असतं त्यांनाच परीक्षा द्यावी लागते. जो विद्यार्थी नापास व्हावा असं शिक्षकाला वाटतं त्यांच्यासाठी शिक्षक मेहनत घेत नाहीत. तसंच देवालाही तुझ्यामध्ये एक महान व्यक्ती दिसत आहे, म्हणून तो तुला समजून घेत आहे किंवा मजबूत बनवत सुद्धा आहे. एकदा विचार कर, सोन्याला जर आगीत टाकलं नाही तर ते शुद्ध कसं होईल? मातीला जर कुंभाराने आकार दिला नाही तर सुंदर मडके कसं तयार होईल? आणि बाळा, हिऱ्याला जर घाव बसले नाहीत तर त्याची किंमत जगाला कशी कळेल? तसंच तुझ्या जीवनामध्ये जे दुःख आले आहे ते तुला तोडण्यासाठी नाहीये तर तुला घडवण्यासाठी आले आहे. बाळा, ना संप्रदायामध्ये एक जुनी शिकवण सांगितली जाते, ज्याला शिव आपल्या जवळ आणू इच्छितात त्यांच्याकडून आधी संसाराचा अहंकार दूर करतात. म्हणून जर आज तुझं मन तुटलं असेल, जर लोक तुला समजून घेत नसतील, जर एकटेपणा वाटत असेल तर समजून घे, तुझ्या जीवनामध्ये काहीतरी मोठं घडणार आहे. कारण अंधार सर्वात जास्त सूर्योदयाचा आधी असतो. बाळा, देवाची परीक्षा ओळखण्याची काही चिन्हे असतात. पहिलं चिन्ह आहे वारंवार अपयश येणं. तू मनापासून मेहनत करतोस पण यश हातातून निसटते. हे अपयश तुझी क्षमता संपली म्हणून नाही तर तुझा संयम वाढवा म्हणून असतं. दुसरं चिन्ह आपली माणसं दूर जाणे. ज्याच्यावरती तू विश्वास ठेवला तीच माणसं तुला सोडून जातात. पण बाळा, देव कधी कधी चुकीच्या लोकांना दूर करतो जेणेकरून योग्य लोक तुझ्या आयुष्यात येऊ शकतील. तिसरं चिन्ह एकटेपणा. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा देव तुला स्वतःच्या जवळ घेतो. कारण गर्दीत माणूस जगाला ऐकतो पण एकांतात तो स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकतो. चौथं चिन्ह आहे सहनशीलता वाढवणं. पूर्वी ज्या गोष्टींनी तू तुटून जायचाच त्याच त्या गोष्टीतून ध्येयासमोर सामोरे जायचाच. हे तुझं परिवर्तन आहे बाळा. आणि पाचवं चिन्ह आहे देवावरचा विश्वास अधिक दृढ करणं. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा मन फक्त परमेश्वराकडे घाव घेते आणि तेथेच खऱ्या अध्यात्माची सुरुवात होते. बाळा, लक्षात ठेव, श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला होता, पांडवांनाही संकटांना सामना करावा लागला होता आणि महान योगींनाही कठोर तपश्चर्या करावी लागली होती. जर संकटमध्ये देवाची शिक्षा असती तर हे सर्व महान पुरुष दुःख का भोगले असते? त्यांची परीक्षा होती आणि त्या परीक्षेनंतर त्याच जीवन महान बनवलं. म्हणून बाळा, आज तू वेदना सहन करतो आहेस त्या तुझ्या विनाशासाठी नाहीत तर तुझ्या नव्या जन्मासाठी आहेत. जसं बीज जमिनीखाली गाडलं जातं, अंधार सहन करतं, मातीचं ओझं पेलतं, तेव्हाच ते एक विशाल वृक्ष बनतं. तसंच आज तुझ्या जीवनात जो अंधकार आहे तो तुझ्या उद्याचा उज्ज्वल भविष्याची तयारी आहे. फक्त विश्वास ठेव, संयम ठेव आणि कर्म करत राहा. कारण देव कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. तो शांत असू शकतो पण अनुपस्थितीमध्ये कधीच नसतो. आणि लक्षात ठेवा, देव तुझी परीक्षा घेत आहे, शिक्षा नाही. म्हणून हसत राहा, प्रार्थना करत राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर देव तुला इतकं सुंदर फळ देईल की आजच्या प्रत्येक दुःख तुला आशीर्वादासारखं वाटेल. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः.